झाल्या राजकीय भूकंपामुळे एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। यानंतर आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। दुसरीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या वक्तव्य केले आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले। या वक्तव्याबाबत गदारोळ उडाल्यानंतर संजय शिरसाट यांनी मात्र यू टर्न घेतला। दोन्ही शिवसेना येणार एकत्र, दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे। संजय शिरसाटांच्या वक्तव्याने चर्चा। गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही। मला तरी असं वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं। गदारोळ होताच शिरसाटांचा यू टर्न। हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही। 2 शिवसेना झाल्याचं दुःख आहे। अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही, त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील। दोघांची तार जुळत असेल तर हरकत नाही, प्रयत्न एका बाजूने होऊ शकत नाही। हे वक्तव्य आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिरसाटांनी हे विधान केल्यानंतर चर्चेला तोंड फुटलं नाही तरच नवल। संजय शिरसाटांच्या त्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार प्रतिक्रिया दिली। गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही। गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही। तर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलं पाहिजे, असं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना का वाटतं? ते तुम्हाला उद्याचा सामना वाचा मग कळेल। त्यांनी त्यांच्या बॉसला विचारावं, शिंदे साहेबांना, आणि मग त्याच्यानंतर ती मुवमेंट उद्धव साहेबांकडे जाऊन करा, मग पाहू काय तर इकडे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेची शिरसाटांच्या वक्तव्यामुळे चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे शिवसेनेचे इतर नेते या प्रकरणी हात झटकताना दिसले। हे बघा, ते संजय शिरसाटांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे, पण आता तो त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे की पक्षाचं मत आहे हे अजून मला माहीत नाही, पण मला तरी असं वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं। आपल्या वक्तव्यावरून राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता पाहता संजय शिरसाटांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। बघा, दोन्ही नेत्यांच्या भूमिका जोडणं, ते मॅच होणं, दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे। जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू। परंतु हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही। संजय शिरसाट असं म्हणालेले आहेत की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं। अरे बाबा, त्यांनी मला फोन केला होता, त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही, दुसरंच छापताय। संजय शिरसाटांच्या त्या वक्तव्याला 3 वर्षापूर्वीच्या शिवसेनेतील राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी। 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपासोबत सत्तेचा सोपानही गाठला। एकनाथ शिंदेच्या गळ्यात त्यावेळेला मुख्यमंत्री पदाची माळ ही पडली। गेल्या 3 वर्षांच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाठा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दररोज कलगीतुरा रंगतो। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ही चर्चा आहे आणि अशातच संजय शिरसाटांनी वेगळा सूर अळवल्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलंय। संजय शिरसाटांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील या वक्तव्यावरून युटर्न घेतला असला तरी राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही इतकं मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भगवान